आपल्या नातेवाईकांचं प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात महिला या अवयव दानात पुरुषांपेक्षा पुढे गेलेत। गेल्या 3 वर्षातील अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित अहवालाचं विश्लेषण जर केलं तर असं दिसून येतं की महिलांनी पुरुषांपेक्षा तिप्पट अवयवदान केलंय। हे अवयवदान मुलगी, बहीण, आई आणि सासू या भूमिका पार पाडलेल्या महिलांनी केलंय। अवयवदानाशी संबंधित असलेल्या नियमांनुसार जिवंतपणी किडनी आणि यकृत हे दान करण्याची परवानगी आहे। आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की महिला आपल्या नातेवाईकांना जीवदान देण्यासाठी कधीच मागे हटत नाहीत। मुंबईच्या महिला पहिल्या तर पुणे दुसऱ्या स्थानावर आहे। गेल्या 3 वर्षात मुंबईतील 1073 महिलांनी किडनी तर 540 महिलांनी यकृत दान केलंय। 3 वर्षात पुण्यातील 75 महिलांनी किडनी दान केलंय, 215 महिलांनी यकृत दान केलंय। तर किडनी दानात छत्रपती संभाजीनगरच्या महिलांचा 3रा तर नागपूरच्या महिलांनी यकृत दानात 3रा क्रमांक पटकावलाय। मुंबईसह राज्यात दरवर्षी अवयव दानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या ही वाढत जाते। राज्यात सध्या 8893 जण हे अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। यातील बहुतांश रुग्ण किडनी आणि यकृताचे रुग्ण आहेत आणि 1804 जण हे यकृताच्या प्रतीक्षेत आहेत। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।